नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळालेली आहे। तब्बल 1837 कोटी जमा। तुमच्या खात्यात पैसे आले की नाही आले, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काल जमा करण्यात आला आहे। एकूण 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,645,182,600 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना 1837 कोटींचे वितरण करण्यात आले आहे। महाराष्ट्रात 2025 मध्ये तुफान पावसाने बॅटिंग केली। या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले। मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान योजनेमार्फत राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 1837 कोटींची रक्कम थेट जमा झाली आहे। या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल। शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। थेट लाभ हस्तांतरणाच्या वितरण पद्धतीमुळे म्हणजे DBT माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। विधान भवन समिती कक्षातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव लेखा व कोषागारे रिचा बागला दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते। या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4.27 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे। दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते। या 22व्या हप्त्यात 2.15 कोटींहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। जर तुमच्या खात्यामध्ये जमा केलेले नसतील किंवा आले नसतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा। त्या संदर्भातली देखील माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत। धन्यवाद।